मानवी जीवन जगत असताना जीवन हे आदर्श या तत्वावर चालतं। जीवनामध्ये आदर्श नसेल तर त्याचं जीवन चारित्र्यवान बनू शकत नाही, नीतिवान बनू शकत नाही, नाही आपण आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणून माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं आदर्शा करता। माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं संस्कारा करता। माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं परंपरे करता। माणसानं जगावं कशा करता? माणसानं जगावं संस्कृतीचा फॉलोअप घेण्याकरता। हे सगळं आपल्या आदर्श जीवनाकरता अत्यंत आग्रहाचं आहे। आज आपल्या या ठिकाणी आपला चाललेला भव्य दिवस स्वरूपाचा हा परंपरेचा आपला हा उत्सव महावैष्णव माऊली ज्ञानोबांच्या सप्तशतकोत्तर जन्म उत्सवाचं हे वर्ष आहे आणि त्याच्यातला हा उत्सव आहे। माऊलींचा अधिकरून संतांचा अवतार आणि संतांचं येणं कशा करता झालं याचं एकच कारण आहे, या जगात अखंड धर्म आणला पाहिजे, या जगात या समाजाला अखंड आनंद मिळाला पाहिजे, हे एकमेव कारण आहे। काय दुसरं कारण आहे? या समाजाला आनंद मिळावा म्हणून हजारो लढाया, हजारो युद्ध या भारत भूमीच्या या रणांगणामध्ये झालेले आहेत। किती आक्रमण झाली देशावर, किती आक्रमण झाली, किती तरी आक्रमण झाली। इसवी सन 6 आक्रमण झालं इस्लामांचं। मोहम्मद बिन कासिम आला, मोहम्मद घोरी आला, गजनी आला, बाबर आला, हे सगळे येता येता 700-750 वर्ष निघून गेले। तरी सुद्धा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस या सर्व जणांनी ज्या ठिकाणी आघात केला, ज्या ठिकाणी समाजाचं खच्चीकरण केलं, ते आक्रमण केली, ती फक्त आमच्या संस्कृतीवर आदर्शावर केली। काय केलंय महाराज? 17 वेळेस सोरवडी सोमनाथाचं मंदिर तोडलं। मी कन्याकुमारीच्या प्रवासामध्ये होतो, स्वामी विवेकानंदांच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गेलो। एक भला मोठा 20 फुटाचा असा फोटो लावलेला आहे, आपण कधी गेलात तर त्या फोटो खाली असं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, वाचा कधी गेलात तर। मुलांना धर्म, संस्कृती, संस्कार, परंपरा शिकवायच्या असतील, दाखवायच्या असतील, त्यांना मोठं चारित्र्य संपन्नता द्यायचं असेल, देश इतिहास दाखवायचा असेल, तर त्यांना इतरत्र कुठेही न नेता 17 वेळेस सोरवडी सोमनाथाचा घुमट जो पडलाय ना, त्याचा ढाचा दाखवा, त्याला दाखवा हा कोणी पडलाय, काय माझ्या देशाच्या परंपरा आहेत, आम्ही कशा करता जगलो पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, मुलांना दाखवा।